मी स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, सोमवारी वटसावित्रीचं व्रत आपल्याला करावायचं आहे, तर त्यासोबतच काही उपायसुद्धा करावायचे आहेत. तर ते उपाय कोणते याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. वटसावित्री व्रताच्या दिवशी करावयाचे उपाय. वटसावित्री व्रत हे सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाते. या दिवशी खालील उपाय केल्यास विशेष पुण्य लाभते असे मानले जाते. तर त्यातला पहिला उपाय असा आहे, या दिवशी आपल्याला करावयाचा आहे, वडाच्या झाडाची पूजा करा. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहा. झाडाभोवती 7 किंवा 108 प्रदक्षिणा घाला. कच्चा दोरा गुंडाळून प्रार्थना करा. त्यानंतर दुसरा उपाय करावयाचा आहे, तो म्हणजे सावित्री सत्यवान पूजन. सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करा. वटसावित्री व्रतकथा श्रद्धेने ऐका किंवा वाचा. ओम सावित्रे नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर मैत्रिणींनो, तिसरा उपाय जाणून घेऊयात. सौभाग्य वस्तू दान करा. विवाहित महिलांना हळद, कुंकू, बांगड्या, फळे, वस्त्र किंवा दक्षिणा द्या. यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे मानले जाते. त्यानंतर चौथा उपाय आहे, तुपाचा दिवा लावा. वडाच्या झाडाजवळ किंवा देवघरात तुपाचा दिवा प्रज्वलित करा. घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. त्यानंतर पाचवा उपाय आहे, अन्नदान व पक्ष्यांना दाणे. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य व जनावरांना चारा द्या. त्यानंतर सहावा उपाय आहे, आर्थिक समृद्धीसाठी उपाय. देवी लक्ष्मीसमोर कमळाचे फूल अर्पण करा. ओम श्रीं महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर सातवा उपाय आहे, वैवाहिक सुखासाठी. पती पत्नीने एकमेकांच्या दीर्घायुष्य व सुखासाठी प्रार्थना करावी. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. तर हे 7 उपाय आपल्याला वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करावायचे आहेत. दिलेली माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.